मित्रांनो, मागील भागामध्ये आपण Canva लॉग इन कसं करायचं आणि Canvaचा इंटरफेस काय आहे, हे आपण मोबाईलवर आणि संगणकावर दोन्हींवरही बघितलं आहे. मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण आपलं पहिलं डिझाइन या ठिकाणी तयार करणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आपलं पहिलं डिझाइन कसं तयार करायचं? मित्रांनो, आपल्याला सर्वप्रथम हे ठरवायचं आहे, की आपल्याला डिझाइन कशासाठी करायचं आहे. आपण या ठिकाणी टूल बघितले होते. या टूलमध्ये आपल्याला हवं असलेलं डिझाइन आपण तयार करणार आहोत. परंतु आपल्याला सर्वप्रथम माहिती पाहिजे, की आपण डिझाइन कशासाठी तयार करणार आहोत. म्हणजे आपण आपलं जे डिझाइन आहे ते सोशल मीडियासाठी वापरणार आहोत. आपण प्रिंट काढण्यासाठी किंवा प्रिंट प्रॉडक्टसाठी आपण आपलं डिझाइन वापरणार आहोत किंवा वेबसाईटसाठी आपण आपलं डिझाइन वापरणार आहोत किंवा एखादं डॉक्युमेंट आपल्याला तयार करायचं आहे, ते डॉक्युमेंटसाठी आवश्यक असलेलं डिझाइन आपल्याला यात तयार करायचं आहे. नेमकं आपल्याला डिझाइन कशासाठी तयार करायचं आहे, हे आपल्याला क्लिअर झालं पाहिजे. मित्रांनो, मोस्टली आपण आपले जे डिझाईन्स आहे ते आपण सोशल मीडियासाठी वापरत असतो आणि आपल्याकडे अनेक प्रकारचा जो सोशल मीडिया आहे, त्यामध्ये बघा या ठिकाणी आपल्याला सोशल मीडियाचं ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. आपल्याला या सोशल मीडियाच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला बघा या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे सोशल मीडिया आपल्याला बघायला मिळतात. यामध्ये बघा पॉप्युलर जे सोशल मीडिया आहे, ते पॉप्युलर सोशल मीडियामध्ये या ठिकाणी बघा Instagramची पोस्ट आहे, Facebookची पोस्ट आहे, Instagramची स्टोरी आहे, WhatsAppचं स्टेटस आहे. त्या पॉप्युलर सोशल मीडियासाठी आपल्याला या ठिकाणी एक ग्राफिक्स डिझाइन तयार करायचं आहे आणि अतिशय बेसिक पासून आपण ही सुरुवात करत आहोत. त्यामुळे आपल्याला हे सहज आपल्याला हे डिझाइन जमणार आहे. मित्रांनो, आपलं एकदा ठरलं की कोणत्या सोशल मीडियासाठी आपल्याला डिझाइन करायचं आहे, तो सोशल मीडिया आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. मी एक्झाम्पल म्हणून बघा या ठिकाणी मला Instagramला पोस्ट करायचं आहे. मी जे डिझाइन बनवणार आहे, ते डिझाइन मला Instagramवर जर टाकायचं असेल, तर बघा या ठिकाणी Instagram पोस्ट जे स्क्वेअरमध्ये असतं, 1080 बाय 1080 पिक्सलमध्ये ते असतं. बघा या ठिकाणी आपल्याला त्याचं डायमेन्शन सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे प्रत्येक सोशल मीडियासाठी किती आणि कोणतं मार्जिन लागतं हे आपल्याला या ठिकाणी डिफॉल्ट दिलेलं आहे. आपल्याला स्पेसिफिक मार्जिन घेऊन आपलं डिझाइन क्रिएट न करता आपण कोणत्या मीडियासाठी आपलं डिझाइन अपलोड करणार आहोत, त्यानुसार आपल्याला एक इथे डिफॉल्ट मार्जिन आपल्याला दिलेलं आहे. मित्रांनो, बघा या ठिकाणी Instagramची पोस्ट आपण या ठिकाणी क्रिएट करत आहोत. त्यामुळे मी या ठिकाणी बघा Instagram पोस्ट जे आहे त्यावर क्लिक करत आहे. मित्रांनो, Instagram पोस्टवर क्लिक केल्यानंतर आपल्याला डिझाइन जे क्रिएट करायचं आहे, त्यासाठी बघा एक नवीन ब्राउझर या ठिकाणी ओपन झालेला आहे. मित्रांनो, नवीन ब्राउझर ओपन झाल्यानंतर बघा या ठिकाणी हा जो स्क्वेअर दिलेला आहे, हा आपला डिझाइन साठीचा एरिया आहे. या पेजवर आपल्याला डिझाइन करायचं आहे. मित्रांनो, आपलं पहिलंच डिझाइन आहे, त्यामुळे मी पूर्ण ब्लँक या ठिकाणी पेपर घेतलेला आहे आणि आपण कोणत्याही प्रकारचं आता टेम्पलेट वापरणार नाहीये. मित्रांनो, बघा या ठिकाणी आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण आपले सगळे जे टूल्स आहेत, त्या टूल्स म्हणजे आपले जे फीचर्स आहेत, ते फीचर आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितले होते. तेच टूल, तेच फीचर वापरून आपल्याला डिझाइन कंप्लीट करायचं आहे. मित्रांनो, मी आता जे Canva वापरत आहे, हे Canva जे आहे ते फ्री आहे. फ्री व्हर्जन आपण या ठिकाणी वापरत आहोत आणि फ्री Canvaमध्ये सुद्धा अनेक प्रकारचे डिझाईन्स आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. आपण ते फ्रीमध्ये वापरू शकतो. बघा या ठिकाणी आपल्या फाईलला आपल्याला नाव द्यायचं आहे. आपण सध्या या ठिकाणी या फाईलला आपण नाव जे दिलेलं आहे ते Instagram पोस्ट आणि हे अनटायटल्ड डिझाइन आहे. याला आपल्याला नाव द्यायचं आहे. मी या ठिकाणी नाव देतो माय फर्स्ट डिझाइन. बघा मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी डिझाइन बनवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी टूलबार दिलेला आहे. हा टूलबारचा आपल्याला वापर करून संपूर्ण डिझाइन क्रिएट करायचा आहे. मित्रांनो, आपण जे संगणकावर डिझाइन क्रिएट करणार आहोत, तेच सेम डिझाइन ऑटोमॅटिकली मोबाईलच्या ॲपमध्ये सुद्धा तयार होणार आहे. म्हणजे आपण संगणकावर जरी काम करत असाल, तरी आपल्या मोबाईलमध्ये ते रिफ्लेक्ट होणार आहे किंवा आपण मोबाईलवर जरी काम करत असू, तरी संगणकावर आपल्याला तीच डिझाइन या ठिकाणी दिसणार आहे. दोन्हीकडे सेम फीचर असणार आहेत. आपण कुठेही बदल केला तरी तो बदल दोन्हीकडेही आपल्याला दिसणार आहे. मित्रांनो, आपण या ठिकाणी आपल्या डिझाइनला या ठिकाणी सुरुवात करत आहोत. मित्रांनो, बघा या ठिकाणी मी हा जो स्क्वेअर आहे, हा स्क्वेअर
जो ब्लँक दिलेला आहे या ब्लँक स्क्वेअरवर मी क्लिक केलेला आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी पोझिशन दिलेला आहे आणि त्याच्या शेजारी या ठिकाणी बॅकग्राऊंडचा कलर दिलेला आहे. आपल्याला बॅकग्राऊंडचा कलर जर चेंज करायचा असेल तर आपल्याला यावर क्लिक करावं लागणार आहे. यावर क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी टूल बॉक्स जो आहे, जो कलरचा टूल बॉक्स आपल्याला या ठिकाणी ओपन झालेला आहे. यामध्ये बघा वेगवेगळे कलर आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे. हे जर कलर आपल्याला वापरायचे असतील तर आपण या ठिकाणी या कलरवर फक्त क्लिक करायचं आहे. मित्रांनो, या कलरवर क्लिक केल्यानंतर तो बॅकग्राऊंडचा कलर या ठिकाणी चेंज होणार आहे. आपल्याला हवा असेल तो कलर आपण या ठिकाणी घ्यायचा आहे. बघा या ठिकाणी आपल्याला आवडेल असा कलर या ठिकाणी घ्यायचा आहे. मित्रांनो बघा, कलर देऊन झाल्यानंतर पुढे आपल्याला या ठिकाणी बघा पुढे एलिमेंट्स दिलेले आहे. या एलिमेंट्स मधून आपल्याला हवं असलेलं एलिमेंट्स आपण घेऊ शकतो. मित्रांनो, मी या ठिकाणी बघा शेप्स दिलेले आहे. या शेप्स मधला एक शेप्स या ठिकाणी उचलणार आहे. मित्रांनो, अनेक प्रकारचे शेप्स आपल्याला येथे दिलेले आहे. बघा हे जे शेप्स आहे यातील मी हा जो शेप्स आहे हा मला हवा आहे, त्यामुळे मी तो शेप्स या ठिकाणी घेतला आहे. मित्रांनो बघा, हा जो शेप्स मी या ठिकाणी घेतलेला आहे हा शेप्स मी पाहिजे तिथे पाहिजे तसा हलवू शकतो. या शेप्सचा जो कलर आहे, ज्यावेळेस मी हा शेप सिलेक्ट करतो, सिलेक्ट केल्यानंतर या शेपचा जो कलर आहे तो कलर या ठिकाणी मी चेंज करू शकतो. या शेप्सचा जो कलर आहे तो कलर चेंज करण्यासाठी त्या शेप्सला आपल्याला सिलेक्ट करावं लागणार आहे. सिलेक्ट केल्यानंतर बघा या शेपशी रिलेटेड सर्व टूल बॉक्स या ठिकाणी ओपन झालेला आहे, ज्यामध्ये बघा सर्वप्रथम आपण याचा कलर कसा चेंज करायचा ते बघणार आहोत. या ठिकाणी बघा कलर आपल्याला ऑप्शन दिलेला आहे. यावर क्लिक केल्यानंतर त्या शेप्सला आपल्याला कोणता कलर द्यायचा आहे तो कलर आपण या ठिकाणी निवडायचा आहे ना. हा जो शेप्स आहे हा शेप्स मी या ठिकाणी घेतलेला आहे. समजा हा शेप्स मला नको होता तर मला या ठिकाणी तो शेप्स चेंज करता येणार आहे. त्यासाठी आपल्याला या शेप्सवर क्लिक करायचं आहे. या शेप्सवर क्लिक केल्यानंतर आपल्याला बघा या ठिकाणी स्क्वेअर हवा असेल तर आपण त्याला स्क्वेअर करू शकतो. त्यानंतर या ठिकाणी बघा वेगवेगळे शेप्स आहे, कोणत्याही शेप्स मध्ये आपण त्याला बदलू शकतो. मित्रांनो, मला स्क्वेअर हवाय, मी स्क्वेअर घेणार आहे. त्यानंतर बघा या शेप्सची जी लांबी आणि रुंदी आहे ती लांबी आणि रुंदी आपण या ठिकाणी चेंज करू शकतो. हव्या त्या ठिकाणी आपण हा शेप्स नेऊन ठेवू शकतो. मित्रांनो, त्यानंतर बघा मला आणखी काही एलिमेंट्स हवे आहेत, ज्यामध्ये मला फोटो वापरायचा आहे. त्यामुळे मी या ठिकाणी फोटोसाठी आवश्यक असलेलं एलिमेंट्स या ठिकाणी शोधणार आहे. बघा या ठिकाणी मी थोडं स्क्रोल डाऊन केल्यानंतर या ठिकाणी बघा मला फ्रेम मिळतायत है ना. या फ्रेम मध्ये मला या ठिकाणी ऑल फ्रेम केल्यानंतर सर्व प्रकारच्या फ्रेम, ह्या फ्रेम आपण वेगवेगळ्या इमेज लावण्यासाठी आपण वापरणार आहोत. आपल्याला हवी असलेली फ्रेम आपण या ठिकाणी घ्यायची आहे. त्यासाठी फक्त त्या फ्रेमवर आपल्याला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. मित्रांनो, त्या फ्रेमवर क्लिक केल्यानंतर ती फ्रेम बघा आपल्या डिझाइन बॉक्स मध्ये दिसते आहे. आपल्याला ती फ्रेम आपल्या साईज नुसार ऍडजस्ट करून आपल्याला ती आपल्या डिझाइन मध्ये बसवायची आहे. मित्रांनो बघा या ठिकाणी मी ही जी फ्रेम आहे ही फ्रेम या ठिकाणी कॉर्नरला बसवलेली आहे. त्यानंतर बघा मला या फ्रेम मध्ये फोटो अपलोड करायचा आहे. एखादा फोटो मला ह्या फ्रेम मध्ये बसवायचा आहे. तर बघा या ठिकाणी अपलोड नावाचा ऑप्शन दिलेला आहे, किंवा या ठिकाणी एलिमेंट्स मध्ये गेलात तर तुम्हाला याही ठिकाणी अनेक प्रकारचे फोटो आपल्याला मिळतील. तुम्हाला हवा असेल तो फोटोचं नाव फक्त आपल्याला सर्च बॉक्स मध्ये टाकायचं आहे. बघा या ठिकाणी मी फार्मर सर्च करतोय. फार्मर सर्च केल्यानंतर फार्मरशी रिलेटेड ग्राफिक्स, फार्मरशी रिलेटेड फोटोज, फार्मरशी रिलेटेड व्हिडिओज आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत. मित्रांनो, मला फोटो पाहिजे तर मी या ठिकाणी ऑल वर क्लिक करणार आहे. ऑल वर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा अनेक प्रकारचे फोटो आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे. काही बघा या फोटो मध्ये या ठिकाणी ज्या ठिकाणी प्रो लिहिलंय तो फोटो आपल्याला प्रो व्हर्जन मध्येच मिळणार आहे. आपल्याला तो फ्री व्हर्जन मध्ये वापरता येणार नाही. मित्रांनो, यातील कोणताही फोटो आपण वापरू शकतो, पण
यासाठी प्रो व्हर्जन आपल्याला हवं आहे. फ्री व्हर्जन मधील फोटो बघा, हा फ्री व्हर्जन फोटो आहे. आपण यावर क्लिक केलं की आपल्याला हा फोटो वापरता येणार आहे. मित्रांनो, याला आपण क्रॉप सुद्धा करू शकतो. पाहिजे तसं क्रॉप करता येतं. त्यानंतर बघा, याला क्रॉप केल्यानंतर आपण हे फक्त यावर ड्रॅग केलं की त्या फ्रेम मध्ये हा फोटो ऑटोमॅटिक बसणार आहे. जर यातील फोटो नको असेल, आपला स्वतःचा फोटो या ठिकाणी अपलोड करायचा असेल, तर बघा या ठिकाणी आपल्याला अपलोड नावाचं ऑप्शन दिलेलं आहे. यावर जाऊन आपण या ठिकाणी अपलोड फाईल यावर क्लिक करायचं आहे. अपलोड फाईल यावर क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी आपल्या डेस्कटॉप मध्ये असलेली फाईल आपल्याला या ठिकाणी अपलोड करायची आहे. मित्रांनो, यामध्ये कोणताही फोटो आपण या ठिकाणी आपला पर्सनल फोटो आपण अपलोड करू शकतो. आपल्याला हवे असलेला फोटो आपण या ठिकाणी अपलोड करून घ्यायचा आहे. मित्रांनो बघा, मला हवा असलेला फोटो या ठिकाणी अपलोड केलेला आहे. या फोटोवर क्लिक केल्यानंतर बघा तो फोटो या फ्रेम मध्ये आलेला आहे. मित्रांनो बघा, फ्रेमवर ड्रॅग केल्यानंतर तो फोटो या ठिकाणी बसलेला आहे. या फ्रेमवर डबल क्लिक केल्यानंतर फोटोची साईज सुद्धा आपल्याला बदलता येणार आहे. बघा, या ठिकाणी मी फोटो ऍडजस्ट करून घेतोय. आपल्याला हवा त्या पद्धतीने आपण या ठिकाणी फोटो ऍडजस्ट करून घ्यायचा आहे. फ्रेमच्या बाहेर क्लिक केलं की फोटो या ठिकाणी ऍडजस्ट होणार आहे. बघा, पुढे या ठिकाणी आता या बॉक्समध्ये आपल्याला काही टेक्स्ट लिहायचे आहेत. त्यासाठी आपल्याला या ठिकाणी टेक्स्ट ऑप्शन दिलेला आहे. टेक्स्ट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर अनेक प्रकारचे टेक्स्ट आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. मित्रांनो बघा, खूप साऱ्या व्हरायटी आपल्याला या ठिकाणी टेक्स्टच्या दिलेल्या आहेत, परंतु मला या ठिकाणी या बॉक्समध्ये लिहायचं आहे. त्यासाठी मी सिंपल टेक्स्ट या ठिकाणी घेणार आहे. मित्रांनो बघा, या टेक्स्टवर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी टेक्स्ट बॉक्स आलेला आहे. या टेक्स्ट बॉक्स मध्ये आपल्याला या ठिकाणी टाईप करायचं आहे. बघा, या ठिकाणी मी टाईप करतोय. आपल्याला हवं ते आपण या ठिकाणी टाईप करून घ्यायचं आहे. बघा मित्रांनो, या ठिकाणी मी हे टाईप करून घेतलेलं आहे. हे जे टाईप केलेलं आहे, हे टाईप केलेलं सुद्धा आपण पाहिजे त्या ठिकाणी मूव्ह करू शकतो. त्यानंतर बघा मित्रांनो, आपण हे टेक्स्ट जे आहे, या टेक्स्टला सिलेक्ट केल्यानंतर टेक्स्टशी रिलेटेड जो टूलबार आहे, तो टूलबार आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. मित्रांनो, आपण या ठिकाणी या टेक्स्टची जी अलाइनमेंट आहे, ती अलाइनमेंट या ठिकाणी चेंज करू शकतो. या ठिकाणी अलाइनमेंट आपल्याला दिलेली आहे. अलाइनमेंटवर क्लिक केल्यानंतर बघा, त्याची जी अलाइनमेंट आहे ती या ठिकाणी लेफ्ट, राईट, सेंटर या प्रकारे चेंज होत आहे. मित्रांनो बघा, या ठिकाणी हे जे टेक्स्ट आहे, ते टेक्स्ट आपल्याला या ठिकाणी बसवायचं आहे. मित्रांनो, हे सर्व टेक्स्ट जे आहे, ते टेक्स्ट या बॉक्समध्ये बघा आपण घेतल्यानंतर बॉक्स आपल्याला कमी पडतोय, त्यामुळे आपण या ठिकाणी हा बॉक्स थोडासा वाढवून घेऊया आणि हे टेक्स्ट जे आहे, हे टेक्स्ट यामध्ये बसवून घेऊया. मित्रांनो बघा, हे टेक्स्ट जे आहे, या टेक्स्टचा कलर सुद्धा आपल्याला चेंज करता येणार आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा, अंडरलाईन, इटॅलिक सर्व स्टाईल आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्यानंतर त्याची जी साईज आहे, ती साईज आपल्याला या ठिकाणी चेंज करता येते. त्यानंतर त्या टेक्स्टचा जो फॉन्ट आहे, तो फॉन्ट सुद्धा आपल्याला या ठिकाणी चेंज करता येतो. मित्रांनो बघा, या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे फॉन्ट आपल्याला दिलेले आहेत. आपल्याला हवा असेल तो फॉन्ट आपण या ठिकाणी घ्यायचा आहे. तुम्हाला जर वाटलं तर मित्रांनो बघा, या ठिकाणी आपल्याला हे टेक्स्ट सिलेक्ट करता येणार आहे. सिलेक्ट करून तेवढ्या टेक्स्टचा आपण या ठिकाणी फॉन्ट कमी करून घेऊ शकतो. बघा, या ठिकाणी फॉन्ट आपल्याला कमी जास्त करता येतो. बघा, फॉन्ट कमी जास्त केल्यानंतर हे जे आहे टेक्स्ट आपण या ठिकाणी व्यवस्थित बसवून घेणार आहोत. त्यानंतर बघा, या ठिकाणी आपल्याला त्या टेक्स्टचा जो कलर आहे, तो कलर आपल्याला चेंज करता येणार आहे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर बघा, त्या टेक्स्टसाठी आपण वेगवेगळा कलर या ठिकाणी घेऊ शकतो. आता या ठिकाणी इंग्रजी मी टाईप केलेला आहे. मित्रांनो, आपल्याला जर इंग्रजी नको असेल, आपण या ठिकाणी मराठी सुद्धा टाईप करू शकतो. मित्रांनो, त्यासाठी आपल्या संगणकावर या ठिकाणी मराठी फॉन्ट आपल्याला चेंज करून घ्यावा लागेल. बघा, या ठिकाणी मराठी फॉन्ट मी सध्या इन्स्टॉल केलेला नाहीये. जर आपल्याला मराठीमध्ये टाईप करायचं असेल, तर आपल्याला या ठिकाणी मराठी फॉन्ट इन्स्टॉल करून घ्यावा लागणार आहे. मित्रांनो, आपल्या संगणकामध्ये मराठी फॉन्ट जर नसेल, तर आपण मराठी फॉन्ट या ठिकाणी इन्स्टॉल करून घ्यायचा आहे. आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण मराठी फॉन्टचं जे सॉफ्टवेअर आहे, ते आपण दिलेलं आहे. ते आपण आपल्या कम्प्युटरमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. मित्रांनो बघा, या ठिकाणी मी मराठी फॉन्ट आपल्या कम्प्युटरमध्ये इन्स्टॉल केलेला आहे. या ठिकाणी बघा, मराठी फॉन्ट आपल्याला दिसतोय. गुगल मराठी इनपुट यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि मग आता आपण या ठिकाणी मराठी टाईप
करू शकतो. बघा मराठी टाइप होतंय. बघा आपण या ठिकाणी मराठी टाइप करून घेतलेलं आहे. आपली इन्फॉर्मेशन टाकून झाल्यानंतर बघा या ठिकाणी आपल्याला अलाइनमेंट करायची आहे. अलाइनमेंट करण्यासाठी आपल्याला आपलं टेक्स्ट या ठिकाणी सिलेक्ट करावं लागणार आहे. सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी बघा अलाइनमेंट मी करतो आहे. अलाइनमेंट झाल्यानंतर या ठिकाणी टेक्स्टची जी लांबी आहे ती आपण लांबी रुंदी या ठिकाणी जी साईज आहे ती साईज आपण या ठिकाणी कमी जास्त करून त्याचा कलर या ठिकाणी चेंज करणार आहोत. आलं लक्षात मित्रांनो? त्यानंतर बघा आपल्याला या ठिकाणी आणखी काही वेगळे सिम्बॉल जर आपल्याला टाकायचे असतील, आपला लोगो असेल तर आपण तो लोगो वगैरे आपण या ठिकाणी टाकू शकतो. आपला लोगो असेल तर लोगो या ठिकाणी आपल्याला अपलोड करावा लागणार आहे. आता सध्या माझ्याकडे लोगो नाहीये, त्यामुळे मी सध्या सिस्टीम मधील कोणताही एक लोगो या ठिकाणी टाकून देतो. बघा मित्रांनो या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे लोगो आहे, ज्यामध्ये इंस्टाग्रामचा लोगो आहे. तो इंस्टाग्रामचा लोगो मी या ठिकाणी लावतो. त्यानंतर पुढे फेसबुकचा लोगो आहे, युट्यूबचा लोगो आहे. युट्यूबचाही लोगो मी या ठिकाणी घेणार आहे. त्यालाही छोटं करूयात आपण या ठिकाणी लावून घेऊया. त्यानंतर पुढे आणखी कोणता लोगो आहे? लोगो जे आपण ज्या सोशल मीडियावर अवेलेबल आहोत ते सोशल मीडियाचे लोगो आपण या ठिकाणी लावून घेतोय. बघा फेसबुकचा आहे. फेसबुकचाही या ठिकाणी मी लावून घेतो. सगळ्या प्रकारचे सोशल मीडियाचे लोगो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. आपल्या पद्धतीने आपल्याला आवडेल असं डिझाइन आपण या ठिकाणी क्रिएट करू शकतो. या ठिकाणी मी आपल्याला टूल लक्षात यावेत ह्या दृष्टिकोनातून मी तुम्हाला या ठिकाणी डिझाइन क्रिएट करून दाखवत आहे. बघा मित्रांनो या ठिकाणी हे जे तिन्ही लोगो मी घेतलेले आहेत, तिन्ही लोगो जर मला सिलेक्ट करायचे असतील तर या ठिकाणी मी एक लोगो सिलेक्ट करून घेतलेला आहे आणि पुढे जे आहे ते बाकीचे लोगो सिलेक्ट करण्यासाठी मी या ठिकाणी शिफ्ट बटन दाबून धरलेला आहे. शिफ्ट बटन दाबून धरून मी तीनही लोगो बघा या ठिकाणी सिलेक्ट केलेला आहे. आता मी एकाच वेळेस तिन्ही लोगो कुठेही जम्प करू शकतो. मला ह्या कॉर्नरला हे तिन्ही लोगो ठेवायचे आहे आणि ह्या तिन्ही लोगोंची एक साथ साईज मला कमी करायची आहे. बघा तिन्ही लोगोंची साईज मी या ठिकाणी कमी केलेली आहे. पुढे बघा मित्रांनो हा जो फोटो आहे या फोटोला मला जर या फोटोला मला बॉर्डर द्यायची असेल किंवा बॅकग्राऊंड चेंज करायचं असेल तर तेही आपल्याला या ठिकाणी चेंज करता येणार आहे. मित्रांनो बघा या ठिकाणी बॉर्डर स्टाईल दिलेले आहे. या बॉर्डर स्टाईल मध्ये गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी 4-5 प्रकारच्या बॉर्डर दिलेल्या आहेत. त्यातली मी ही बॉर्डर घेतली. बघा बॉर्डर घेतल्यानंतर बघा या ठिकाणी ब्लॅक कलरची बॉर्डर आलेली आहे. त्या बॉर्डरची थिकनेस आपण या ठिकाणी कमी जास्त करू शकतो. त्यानंतर बघा या ठिकाणी आपल्याला हे फ्लिप करता येणार आहे. या ठिकाणी हॉरिझॉन्टल व्हर्टिकल फ्लिप आपल्याला दिलेला आहे. आपण हे फ्लिप करू शकतो है ना, फ्लिप या ठिकाणी करू शकतो. त्यानंतर हा जो फोटो आहे तो फोटो एडिट करण्यासाठी या ठिकाणी फोटो एडिटर दिलेला आहे. बघा या ठिकाणी आपण फोटो एडिट करू शकतो. या ठिकाणी अनेक प्रकारचे फिल्टर आपल्याला दिलेले आहेत. या ठिकाणी बघा मी हा बाली फिल्टर घेतो. या बाली फिल्टर मध्ये फोटो अतिशय सुंदर असा दिसतो, त्यामुळे मी बाली फिल्टर घेतो. आपल्याला आवडेल तो फिल्टर आपण या ठिकाणी लावू शकतो. बघा या ठिकाणी चेंजेस आपल्याला बघायला मिळत आहेत. त्यानंतर बघा ही जी फ्रेम आहे ती फ्रेम मी या ठिकाणी लावून टाकणार आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी एखादा मेसेज लिहायचा आहे. मेसेज लिहिण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा टेक्स्ट मध्ये जावं लागणार आहे. टेक्स्ट मध्ये गेल्यानंतर या ठिकाणी आपल्याला हवं असलेलं टेक्स्ट आपण या ठिकाणी घेऊ शकतो. या ठिकाणी बघा मी हॅपी न्यू इयरचं या ठिकाणी रेडीमेड टेक्स्ट जे आहे ते घेतलं होतं, परंतु मला हे काय आवडलेलं नाही, त्यामुळे मी हे डिलीट मारतो. मित्रांनो मला टेक्स्ट मध्ये काहीही आवडलेलं नाहीये हॅपी न्यू इयर साठी, म्हणून मी एलिमेंट्स मध्ये जातोय. एलिमेंट्स मध्ये आता या ठिकाणी आपण सर्च करणार आहोत हॅपी न्यू इयर 2024 है ना, आणि याला एंटर करणार आहोत. मित्रांनो हॅपी न्यू इयरचे अनेक टेम्पलेट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत. यातलं फ्री टेम्पलेट आपल्याला शोधायचं आहे. आपण बघा या ठिकाणी 2 आपल्याला फ्री टेम्पलेट मिळालेले आहे. यातलं मित्रांनो हे दोन्ही टेम्पलेट मी घेतो. या ठिकाणी 2024 ला जरा मोठं केलंय. या ठिकाणी बघा हॅपी न्यू इयर पण मी घेतलेलं आहे. याला थोडं छोटं करूयात, थोडं वरती घेऊया, यालाही थोडंसं छोटं करूया आणि या कॉर्नरला या ठिकाणी बसवून देऊया. याला जरा मोठं करूया. बघा मित्रांनो हॅपी न्यू इयरचं आपल्याला या ठिकाणी टेम्पलेट मिळालेलं आहे. आपण हे हॅपी न्यू इयरचं टेम्पलेट आहे ते आपल्या पद्धतीने आपण
घेऊ शकता. त्यानंतर बघा या ठिकाणी अनेक प्रकारचे टेम्पलेट आहे. त्यातील जे फ्री आहेत ते फ्री आपण या ठिकाणी यूज करू शकता. मित्रांनो पुढे बघा या ठिकाणी आणखी आपल्याला या ठिकाणी हेही फ्री आहे. आपण हेही घेऊया आणि ते ह्या कॉर्नरला या ठिकाणी बसवूया. बघा याचा कलर सुद्धा आपल्याला चेंज करता येणार आहे. या ठिकाणी कलर मध्ये गेल्यानंतर आपल्याला हवा असलेला कलर आपण या ठिकाणी घेणार आहोत. वेगवेगळ्या कलर मध्ये आपण ते या ठिकाणी घेऊ शकतो. आपल्याला हवा असेल तो कलर आपण घ्यायचा आहे. त्यानंतर बघा पुढे आणखी आपल्याला काही वेगळं करायचं असेल तर या ठिकाणी बघा हेही दिलेलं आहे वेगवेगळ्या डिझाईन मध्ये. या वेगवेगळ्या डिझाईन्स आपण या ठिकाणी वापरू शकतो. बघा मी हे ह्या ठिकाणी ठेवतो आणि याला जरा इकडे करतो है ना. म्हणजे बघा अतिशय सोपं आणि साधं डिझाईन आपण या ठिकाणी करणार आहोत. मित्रांनो बघा या डिझाईनचा लुक आपण 2-3 गोष्टी टाकल्यानंतर या ठिकाणी बदललेला दिसतो. अतिशय साधं सोपं आपण डिझाईन या ठिकाणी बनवलेलं आहे. आपल्याला टूल लक्षात यावे ह्या दृष्टिकोनातून हे डिझाईन आपण बनवलेलं आहे. मित्रांनो याचा बॅकग्राऊंडचा जर कलर आपण चेंज केला तर आणखी जरा थोडंसं वेगळं दिसणार आहे. आपण बॅकग्राऊंडचा कलर व्हाईट घेतलेला आहे. व्हाईट कलर घेतल्यानंतर हे जे आहे हे जरा आणखी उठून दिसत आहे. त्यामुळे आपण जरा याला या ठिकाणी थोडीशी अरेंजमेंट आपल्या पद्धतीने करून घ्यायची आहे. मित्रांनो बघा मी हे या बाजूला शिफ्ट करतो. याला जरा आणखी मोठं करता येईल त्याने बघा आणि हे 2024 जे आहे ते आपण इथे ठेवूया. अशा प्रकारे आपली ही एक अतिशय सिंपल साधी डिझाईन या ठिकाणी तयार झालेली आहे. यामध्ये आपल्या पद्धतीने आपल्याला हवे ते बदल आपण करू शकता. हवे ते टूल आपण वापरू शकता. मित्रांनो आपलं हे पहिलं डिझाईन या ठिकाणी तयार झालेलं आहे. हे जे डिझाईन आहे हे डिझाईन आपल्याला आपल्या सोशल मीडियाला म्हणजेच इंस्टाग्रामच्या पोस्टसाठी आपण हे वापरणार आहोत. त्यासाठी आपल्याला बघा हे डिझाईन सर्वप्रथम आपल्याला PNG फॉर्मॅटमध्ये या ठिकाणी डाउनलोड करून घ्यावं लागणार आहे. त्यासाठी आपल्याला या ठिकाणी शेअर बटनावर जायचं आहे. शेअर बटनावर क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी खाली आल्यानंतर डाउनलोड ऑप्शन आपल्याला दिलेला आहे. या डाउनलोड ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. डाउनलोड ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी फाईलचा टाईप दिलेला आहे. या फाईलच्या टाईपवर आपल्याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे ऑप्शन या ठिकाणी डाउनलोडचे मिळणार आहे. ज्यामध्ये JPG आहे, PNG आहे, PDF स्टँडर्ड मध्ये आहे, PDF प्रिंट मध्ये आहे. त्यानंतर बघा खाली MP4 व्हिडिओ आणि GIF अशा स्वरूपात आपण या ठिकाणी डाउनलोड करू शकतो. बघा मित्रांनो खाली डाउनलोड बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. डाउनलोड बटनावर क्लिक केल्यानंतर बघा आपलं जे पहिलं डिझाईन आहे ते या ठिकाणी डाउनलोड होत आहे. या ठिकाणी बघा मित्रांनो आपलं डिझाईन डाउनलोड झालेलं आहे. हे जे डिझाईन आहे ते आपल्याला या ठिकाणी बघा डाउनलोड मध्ये या ठिकाणी रिसेंटली डाउनलोड हिस्ट्री मध्ये दिसत आहे. बघा मित्रांनो आपलं जे डिझाईन आहे ते डिझाईन या ठिकाणी डाउनलोड झालेलं आहे. आपल्याला हव्या असलेला विषय घेऊन एक डिझाईन क्रिएट करायचा आहे. आपण जिथे अपलोड करणार आहात तेथे अपलोड करून त्याची लिंक आपण खाली कमेंट मध्ये पेस्ट करायची आहे. म्हणजे तुम्ही जे पहिलं तुमचं डिझाईन क्रिएट केलेलं आहे ते मला बघायला मिळेल. मित्रांनो बघा अतिशय सुंदर असं डिझाईन या ठिकाणी आपण सहज तयार केलेलं आहे. आपण हे अतिशय बेसिक लेवलला बघत आहोत. आपण हळूहळू पुढे ॲडव्हान्स लेवल बघत जाणार आहोत. मित्रांनो खूप सारी प्रॅक्टिस या ठिकाणी तुम्हाला करावी लागणार आहे. प्रॅक्टिसने तुम्हाला अनेक गोष्टी या ठिकाणी आत्मसात करता येणार आहे. मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण या ठिकाणी थांबणार आहोत. पुन्हा एकदा मी सांगतो आपलं पहिलं डिझाईन तुम्ही या ठिकाणी क्रिएट करायचं आहे. सोशल मीडियाला ते पब्लिश करायचं आहे आणि सोशल मीडियाला पब्लिश केल्यानंतर ते आपल्या कमेंटमध्ये या ठिकाणी त्याची लिंक द्यायची आहे. मी सर्वांचे या ठिकाणी जे डिझाईन्स आहे ते डिझाईन मी या ठिकाणी बघणार आहे. मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी थांबणार आहोत. पुढील व्हिडिओमध्ये आपण नवीन डिझाईन घेऊन या ठिकाणी पुन्हा एकदा भेटणार आहोत. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.